जमिनीशी नातं सांगणारी आणि निसर्गाशी एकरूप अशी जीवनशैली स्वीकारा. भूक लागली तरच खा, व्यायाम करा, सैल कपडे वापरा, साधा संतुलित आहार घ्या आणि 100 वर्ष जगा अशी दीर्घ आरोग्याची गुरुकिल्ली जीवनशैली तज्ज्ञ डॉक्टर हेमंत जोशी यांनी दिली. दैनिक पुढारी आणि डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीनं डॉक्टर्स डे निमित्त आयोजित व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार चुकीच्या जीवनशैलीमुळे होत असल्याचं डॉक्टर जोशी यांनी नमूद केलं. दैनिक पुढारी आणि डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे डॉक्टर्स डे निमित्त बालरोग तज्ज्ञ आणि जीवनशैली तज्ज्ञ डॉक्टर हेमंत जोशी यांचं व्याख्यान झालं. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या मेडिकल सुप्रिटेंडंट डॉक्टर वैशाली गायकवाड, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे जडतात असं सांगत निसर्गाशी एकरूप होणारी जीवनशैली स्वीकारा. भूक लागली तरच खा, अर्धपोटी राहा, व्यायाम करा, सैल कपडे वापरा आणि साधा संतुलित आहार घ्या आणि 100 वर्ष जगा असा महत्त्वपूर्ण सल्ला डॉक्टर हेमंत जोशी यांनी दिला. एका अभ्यासानुसार भारतात 2 पैकी एका व्यक्तीला रक्तदाब असून हेच भारतातील मृत्यूचं सर्वात मोठं कारण असल्याचं डॉक्टर जोशी यांनी नमूद केलं. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी 100 पैकी 2 माणसं देखील लठ्ठ नव्हती. आता 100 पैकी 50 लोकांना हा विकार आहे. एका अभ्यासानुसार 150 पैकी 144 लोकांना औषधं देऊन सुद्धा मधुमेह आणि रक्तदाब हे आजार वाढतच राहिल्याचं लक्षात आलंय. मात्र नियंत्रित आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलामुळे 90% लोकांच्या आजाराची पातळी कमी झाल्याचं आढळलंय असंही डॉक्टर जोशी म्हणाले. दरम्यान शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचा प्रश्न आज मोठा होत असल्यानं त्याबाबत जागृती होण्याची गरज पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी व्यक्त केली. अशा प्रकारची व्याख्यानमाला आयोजित करून लोककल्याणाचं काम करणारं दैनिक पुढारी खऱ्या अर्थानं लोकविद्यापीठ असल्याचं डॉक्टर संदीप पाटील यांनी नमूद केलं. व्याख्यानाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.